अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. मी आर्यन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गुरु अत्री दत्त या यूट्यूब चॅनलवर. तत्पूर्वी चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर का आवडला तर लाईक, शेअर आणि कॉमेंट अवश्य करा. आजचा विषय फार सुंदर आहे. आषाढ अमावस्या अर्थातच गताहारी अमावस्येबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. ज्या पण काही गोष्टी मी तुम्हाला सांगेन त्या सत्य सांगेन, मुद्देसूद सांगेन, प्रमाणासहित सांगेन. आणि हो, इतकंच सांगण्याचा प्रयत्न आहे की जर का एखादी गोष्ट आवडली, मनाला जर का ती पटली तर आत्मसात करण्याचा जरूर प्रयत्न करा. चला तर, यंदा आषाढ अमावस्या ही 4 तारखेला आली आहे. आज शुक्रवारी मी व्हिडिओ शूट करतोय. रविवारी आषाढ अमावस्या आणि सोमवारपासनं यावेळेस फार सुंदर योग आलेला आहे. सोमवारपासनं श्रावणाला सुरुवात होती आहे आणि श्रावणाची समाप्तीही सोमवारीच होती आहे. फार दुर्मिळ असा हा योग आलेला आहे. तर गताहारी अमावस्या, नक्की शास्त्रामध्ये गताहारी अमावस्या म्हणजे काय, त्या दिवशी काय करावं, काय बरोबर, काय चुकीचं, काय योग्य, काय अयोग्य, मांसाहार करावा का करू नये, अशा सगळ्या सविस्तर गोष्टी आज मी तुमच्यासोबत चर्चा करणार त्या सगळ्या गोष्टींची. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर गताहारी अमावस्या यंदा 4 तारखेला आलेली आहे. सायंकाळी 4:42 ही अमावस्या. ह्या दिवशी नक्की काय करावं, तर छान सडामार्जन करावं. त्यानंतर सायंकाळी 4:42च्या आत आपल्याला दिव्यांची पूजा करायची. सकाळी करा, दुपारी करा किंवा संध्याकाळी 4:42च्या आत तुम्ही करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. सकाळी देवपूजा उरका आणि त्याच्यानंतर लगेच घरामध्ये जितके दिवे आहेत त्या दिव्यांची त्या दिवशी पूजा केली जाते. त्यांचं हळदी, कुंकू, अक्षता, फुलं असं वाहून धूप, दीप आणि नैवेद्य जो असतो, कोणाकडे लाह्या बत्तासे दाखवले जातात, कोणाकडे फुटाणे दाखवले जातात, कोणाकडे दूध साखरेचा नैवेद्य असतो. अशा सगळ्या गोष्टी केल्या जातात. गताहारी अमावस्या, दीप अमावस्या, दिव्याची अवस असे विविध नावं त्याला दिलेली आहेत. आणि सध्या आपण त्याचा अपभ्रंश केलेला आहे आपल्याच लोकांनी, तो म्हणजे गटारी अमावस्या. पुढे आपण त्याच्याबद्दल बोलूयाच. मग ह्या दिवशी काय करायचं असतं? दिव्यांची पूजा करायची असते. आता नक्की त्याचं कारण काय? सणावाराला सुरुवात होती आहे. त्याच्यात कुठलाही सण असू दे, सण म्हणलं की पूजा ही आली. पूजेपूर्वी लागतो तो दिवा, कारण की दिवा हा साक्षी असतो आपल्या प्रत्येक गोष्टीचा. त्याला साक्षी देवता म्हणून ठेवलं जातं. कारण उद्या आपल्यानंतर वर आपण काय केलं हे कोण सांगतं, तर तो दिवा सांगतो. ती ज्योत म्हणजे ती शक्ती, की हो ह्यांनी अशी अशी कर्म केलेली आहेत, अशी अशी सत्कर्म केलेली आहेत, अशी अशी पुण्य केलेली आहेत. म्हणूनच सणवारांमध्ये आपल्याला हे दिवे लागतात. तर पहिलं एक त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस नेमून दिलेला आहे. घरात जितके दिवे आहेत तितके दिवे काढून, घासून, पुसून स्वच्छ करायची, त्याची छान पूजा करायची, नमस्कार करायचा. त्या दिवशी सायंकाळी सगळ्यांनी एकत्र बसून शुभंकरोती म्हणावी, असा सगळा उपचार करावेत. त्या दिवशी उकडलेले दिवे करतात प्रसादासाठी. आणि घरातला जो कुलदीपक आहे आणि जी पंटी आहे, म्हणजे मुलगा आणि मुलगी जी आहे, त्यांना ओवाळलं जातं. अशा सगळ्या छान छान गोष्टी त्या दिवशी केल्या जातात. आणि लगेच पुढच्या दिवशी प्रारंभ होतो तो म्हणजे श्रावणाला. श्रावण शुक्ल प्रथम. तर आता नक्की याची व्रतकथा काय ती एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, जेणेकरून ह्या दिवसाचं महत्त्व तुम्हाला पटेल. एक राजा होता आणि त्याची सून होती. त्या सुनेने त्या दिवशी देवासाठी नैवेद्य केलेला होता आणि तिची लालसा जी आहे, भूक जी आहे ती चाळवली गेली. आणि तिने ते केलेला जो प्रसाद होता त्याचं भक्षण तिने केलं. जेव्हा प्रसाद मागवला गेला तेव्हा त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. तेव्हा तिने तो सगळा जो आळ होता तो एका उंदरावरती टाकला. आता त्याला राग आला त्या गोष्टीचा, की मी तर काही केलं नाही आहे, पण मला का बळी केलं त्याच्यामध्ये. मग त्याने काय केलं, त्या राणीची जी चोळी होती, साडी जी होती, त्या दिवशी
त्या महलामध्ये, त्या राजमहलामध्ये एक पाहुणा आलेला होता. त्या राणीची जी साडी होती, ती साडी त्या उंदराने त्या पाहुण्याच्या गादीवरती जाऊन टाकली. आता ही सगळी गोष्ट पूर्ण राजमहलामध्ये कळली. तिची अब्रू गेली, मानहानी झाली, लज्जास्पद सगळ्या गोष्टी झाल्या आणि तिला बाहेर काढलं गेलं. ती काय करायची? ती दर अमावस्येला दिव्यांची पूजा करायची. आता दिव्याची अवस जवळ आलेली होती. एकदा तोच राजा जंगलातनं येत होता आणि एका झाडाच्या खाली बसलेला होता आणि त्या झाडावरती सूक्ष्म रूपाने सगळे दिवे बसलेले होते. ते सांगत होते, त्यांची क्षेमकुशल सगळ्यांचा विचारत होते आणि त्याच्यात हा जो दिवा होता, त्या दिव्याची ती राणी पूजा करायची. तो दिवा तिकडे बसलेला. तो म्हणला की तुमची छान स्वच्छता झाली आहे, सगळ्या गोष्टी झाल्या, यंदा माझं काहीच नाही झालं. इतर सगळ्या दिव्यांनी विचारलं का बरं असं का झालं? तर तो म्हणला की माझी जी राणी होती ती मला दर अमावस्येला घासून पुसून स्वच्छ करायची, माझी पूजा करायची. पण यंदा काय झालं ना की अशा गोष्टी घडलेल्या होत्या. त्या उंदराने तिची चोळी जी होती ती त्या पाहुण्याच्या गादीवरती जाऊन टाकली आणि सगळा जो आळ होता, सगळ्या ज्या चुकीच्या गोष्टी ज्या होत्या, जे ॲलिगेशन्स होते ते हिच्यावरती लावले गेले आणि हिला निष्कासित केलं गेलं. ही सगळी गोष्ट त्या राजाला कळली आणि अगदी मान सन्मानाने डोली पाठवून त्या राणीला पुन्हा राजमहलामध्ये आणलं गेलं. ही जी गोष्ट आहे म्हणजे काय, तर मुद्दा काय त्याच्यातनं की त्या दिव्याने साक्ष दिली. त्या दिव्याने ज्या प्रकारे त्या राणीची साक्ष दिली त्याच प्रकारे त्या दिव्याने आपली साक्ष द्यावी. साक्षी देवता म्हणून आपल्यासाठी त्यांनी उभं राहावं म्हणून आपण हे व्रत करत असतो. अशी ही छोटीशी त्याची व्रतकथा आहे. तर ह्या दिवशी छान पूजा करावी, व्रतकथा जी आहे ती वाचावी, अशा सगळ्या गोष्टी. तर पुढचा मुद्दा असा की ह्या दिवशी अभक्ष्य भक्षण अपेय पान करावं का, म्हणजेच मांसाहार, नॉनव्हेज आणि दारू इत्यादी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं सेवन करावं का? फर्स्ट ऑफ ऑल हा ओव्हरऑल जो चॉईस आहे तो सर्वस्वी तुमचा आहे. पण माझं जर का मत विचारलं तर मी तुम्हाला पुढील प्रमाणे काही गोष्टी सांगतो. एक लक्षात घ्या, ही गताहारी अमावस्या आहे. आपण हिंदू आहोत, आपण सनातनी आहोत आणि आपणच त्याचा अपभ्रंश काय केला आपल्या सोयीसाठी. गटारी अमावस्या. आपण काय करतोय? पाश्चात्य संस्कृतीचं आपण इकडे पालन करतोय. ते ज्या प्रकारे दारू पितात, ते ज्या प्रकारे मांसाहार करतात, मद्यपान करतात त्यानुसार, आणि अक्षरशः आपण कुठेही जाऊन लोळतोय. जुनी लोक काय सांगायची? गटारी अमावस्या म्हणजे काय? खाऊन पिऊन कुठेही लोक गटारीत लोळतात. ही आपली संस्कृती आहे. हे आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी शिकवलेलं आहे का? आपली संस्कृती काय आहे? आपण भारतात राहतोय, आपण समस्त विश्वाचे गुरु आहोत, भारताला विश्वगुरु मानलं जातं. मग ह्या सगळ्या गोष्टी करतोय आणि आज आपण आपल्या पुढच्या पिढीला काय सांगतोय? तुम्ही तुमच्या पिढीला काय दाखवताय? इनडायरेक्टली तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना प्रोत्साहित करताय. म्हणजे एकीकडे तुम्ही त्यांना सांगताय की माळजप कर, अध्यात्म कर, आणि दुसरीकडे तुम्ही त्यांना या सगळ्या गोष्टींसाठी प्रोत्साहित करताय. कारण की घरामध्ये मोठी लोक जे करतात, लहान मुलं त्याचंच अनुकरण करतात. मुळातच श्रावण मासाला सुरुवात होते आणि श्रावण मासामध्ये आम्ही काही खाऊ शकत नाही म्हणून तुम्ही आत्ता तुमची हौस भागवून घेताय, ह्याला काही अर्थ नाही आहे ना. मग श्रावण मासामध्ये तुम्ही इत्यादी काहीही गोष्टी कराल त्याला काहीच अर्थ नाही आहे. युजलेस आहेत त्या सगळ्या गोष्टी. ह्या गोष्टींचा जरा जागरूक होऊन विचार करा. आज यूट्यूबवरती बरेच लोक आहेत जे म्हणतात दुपारी तुम्ही मांसाहार करा, संध्याकाळी आंघोळ करा आणि देवाला दिवा लावा, काही होत नाही, असे सांगणारेही बरेच मार्गदर्शक आहेत. मी त्याच्यातला नाही आहे. मला स्पष्टपणे बोलायला आवडतं, परखडपणे बोलतो मी. मांसाहार जो आहे, श्रावण मास म्हणजे वर्षा ऋतूचा प्रारंभ होतो. सर्वत्र किटाणू, रोगराई, फ्ल्यूज अशा सगळ्या गोष्टी पसरलेल्या असतात आणि शरीरावरती हे जे रोगराई आहे ती जास्त अट्रॅक्ट करते.
प्राण्यांचं शरीर असू दे किंवा आपलं शरीर असू दे. तर वैज्ञानिक हे कारण आहे की श्रावण मासामध्ये आपण काय करतो, किंवा जे नॉनव्हेज ईटर्स आहेत ते काय करतात, मांसाहार करत नाहीत, त्याच्यानंतरही करतात. पण आपण काय करतो, श्रावणामध्ये कमीत कमी अन्न खातो आणि जास्तीत जास्त उपवास करतो. का? आपली इम्युनिटी बिल्ड करण्यासाठी. मांसाहार जो आहे, नॉनव्हेज जे आहे, चिकन जे आहे, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतं, त्याच्यात फॅट्स असतात. आता ह्याचं पचन होण्यासाठी किती वेळ लागतो सांगा बरं मला. आध्यात्मिकरित्या मी तुम्हाला नंतर सांगतो, पण सायंटिफिकली ह्याचं उत्तर काय? कमीत कमी 2 दिवस लागतात. पण हेच आपल्या फळभाज्या घ्या, तुमची फळं घ्या, भाज्या घ्या, त्याच्यामध्ये काय असतं, जास्त प्रमाणामध्ये फायबर असतं. अगदी एका दिवसाच्या आत त्याचं पचन होतं. श्रावण मासामध्ये पचनक्रिया जी आहे ती मंदावलेली असते आणि त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त उपवास करतो, जास्त भूकही लागत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मुळातच आता बघा ना, एकादशी आपण जेव्हा करतो त्यावेळेस काय करतो, दशमीला आपण कमीत कमी अन्न खातो. म्हणजे काय आहे, आपण आपल्या बॉडीला आपण तयार करतो. ह्याच सगळ्या ह्याच्यामध्ये गोष्टी आहेत. आपण मांसाहार करतो म्हणजे त्या प्राण्यांना आपण मारतोय. मला एक सांग, आज माझं आणि तुमचं जर का भांडण झालं, आपण काय करू, आपण आपलं आपलं भांडू, आणि वाद जर का जास्तच पराकाष्ठा जर का गाठली वादाने, तर काय करू, आपण हाय कोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ. आपला कैवारी आहे तिकडे कुठेतरी, ते आपलं मॅटर सॉल्व्ह करतील. पण ह्या पशुपक्षींचा कैवारी कोण आहे? त्यांना सेवियर कोण आहे? त्यांचा कोण आहे? महादेव आहेत, पशुपतीनाथ आहेत ते. त्यांना कसं आवडेल की त्यांची जी लेकरं आहेत त्यांना मारलेलं, त्यांची आपण लेकरंच होत आणि पशुपक्षी त्यांची लेकरंच आहेत. तर तुम्ही त्यांनाच मारताय आणि इकडे महादेवांचा जप करताय. काय उपयोग आहे त्या सगळ्या गोष्टींना? तुम्ही दत्त महाराजांना ओळखता. त्यांचे पिता ऋषी अत्री, त्यांनी ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या साहित्यावरती लिहिलेल्या आहेत. कृषी प्रधान ते होते, कृषी क्षेत्रावरती त्यांनी बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. परत इंद्र आणि अग्नी हे जे देवता आहेत त्यांच्यावरती वेदांमध्ये त्यांनी बरीच सुक्त लिहिलेली आहेत. आणि प्रधान गोष्ट त्यांनी जी केलेली आहे फार महत्त्वाची, ती म्हणजे त्यांनी अत्री श्रुती नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांचा जास्त जो भर होता तो प्रायश्चित्त नक्की कसं करावं ह्याच्यावरती होता. म्हणजे नक्की प्रायश्चित्त किती प्रकारची असतात, त्याच्यात कृच्छ, अतिकृच्छ, पादकृच्छ, महापादकृच्छ, महाकृच्छ, चांद्रायण, प्रजापत्य, अशी अजून अनेक अशी प्रायश्चित्त आहेत. त्याच गोष्टीमध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की मी हे सगळं शास्त्रोक्त तुम्हाला आता हे कारण देतो बरं का, की त्याच्यामध्ये समजा ही बॉटल आहे आणि ह्या बॉटलमध्ये जर का दारू भरलेली असेल, ती संपली आणि स्वच्छ मी धुवून पुसून अगदी स्वच्छ केली आणि ह्याच्यामध्ये जर का मी पाणी पिलं, तर मला दोष कशाचा लागतो? दारू पिल्याचा. पाणी पिलंय पण ते दोषयुक्त आहे. म्हणजेच अत्रि ऋषींनी त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या भांड्यामध्ये जर का पहिलं मांसाहार केला असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही अगदी घासून पुसून तुम्हाला वाटतंय ते स्वच्छ झालं आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं व्हेजिटेरियन काहीतरी जेवण करताय, पण तुम्हाला पाप कशाचं लागतंय? तुम्ही मांसाहार केल्याचंच. हा मुद्दा आहे. आता ओव्हरऑल सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. शास्त्रोक्तरित्या आपल्याला गताहारी अमावस्या कशी साजरी करायची, आता तुम्हाला गताहारी अमावस्या साजरी करायची आहे का गटारी अमावस्या साजरी करायची, हे सर्वस्वी तुमच्यावर आहे. श्रावण मासाला सुरुवात होती आहे. पशुपतीनाथांचा हा महिना आहे. पशुपतीनाथ आहेत, त्याच्यामुळे इतकीच कळकळीची मी विनंती करीन की प्राण्यांना मारू नका. आपल्या चवीसाठी अगदी 2 मिनिटाची चव आहे जिभेवरती रेंगाळणारी,
त्याच्यासाठी पशुहत्या करू नका. आपल्याकडे छान फळभाज्या आहेत, विविध प्रकारचे व्हरायटीज आहेत, त्याचा आनंद घ्या, त्याचा उपभोग घ्या. इतकंच मी म्हणेन. आणि इकडेच मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. श्री गुरुदेव दत्त. काही चूक झाली असेल मनापासून मी क्षमा मागतो. श्री गुरुदेव दत्त.